हिंगनघाट से नीरज अर्बन कोऑपरेटिव निधि लिमिटेड अमरावती शाखा हिंगनघाट द्वारा 36 खाता धारकों से लगभग 1 करोड़ रुपए की ठगी किए जाने का सनसनीखेज मामला सामने आया है। अधिक ब्याज का लालच देकर निवेश करवाया गया, लेकिन समय पर रकम वापस नहीं की गई। नीरज अर्बन कोऑपरेटिव निधि अमरावती शाखा हिंगनघाट में एजेंटों के माध्यम से कई खाता धारकों ने पैसे जमा किए थे। शिकायतकर्ता मिलिंद डफ की पत्नी के नाम पर नवंबर 2024 से अप्रैल 2025 के बीच रकम जमा हुई। हालांकि मई 2025 से बैंक ने भुगतान टालना शुरू कर दिया, जिससे खाता धारकों में नाराजगी बढ़ी। इस प्रकरण में बैंक ने अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रबंधक व सदस्यों सहित 7 लोगों के खिलाफ भारतीय न्याय संहिता की धाराओं तथा MPID कानून के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने जांच शुरू कर दी है और अन्य खाता धारकों की राशि की भी पड़ताल की जा रही है। शहरात नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी अमरावती बँकची सुरुवात झाली। शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या आशेने या ठिकाणी पैसे, कोणी FD तर कधी दैनिक खात्यामध्ये जे पैसे जमा केले आणि पैसे जमा केल्यानंतर ते पैसे आपल्या कुठेतरी भविष्यात किंवा कुठल्या तरी चांगल्या कामात जे वापरता यावे ह्या आशेने इथे पैसे ठेवले। पण आता अद्यापही हे बँक म्हणजे डबघाईस आली किंवा बुडली असं म्हणावं लागेल। जवळपास करोडो रुपयाचा घोटाळा या बँकेत झाला आहे आणि या संदर्भात येथील जे नागरिक होते त्यांचे पैसे होते, कोणाचे 20, कोणाचे 10, कोणाचे लाखो असे पैसे होते। त्या नागरिकांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला जे तक्रारसुद्धा दिली आहे। पण एकूणच ह्या बँकेचा घोटाळा करोडोचा आहे, पण नागरिकांच्या पैशाचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। नागरिक रोज या बँकेत येतात, चक्रा मारतात, बँक खुलेल, पैसे मिळेल, पण अजूनही अद्यापही या बँकेच्या संचालकाकडून कुठलीही नागरिकांना शाश्वती किंवा जे गॅरंटी म्हणावं पैसे मिळण्याची अजूनही देण्यात आली नाही। नागरिक आक्रोशित आहे। नागरिकांचं म्हणणं आहे का आमच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे होते ते आम्हाला भेटले पाहिजे। याच आशेचा किरण घेऊन जे आहे नागरिक रोज या बँकेचे चक्रा मारतात। आपण त्या नागरिकाशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। यात नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी लिमिटेड अमरावती या बँकेत आलो होतो। हिंगणघाटमध्ये बँक होती, पण आता बँकेचं कुलूप जे बंद आहे। तक्रारदार आहे ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, त्यांच्याशी आपण संवाद साधू। त्यांचं काय दादा, तुम्ही तक्रार दिली, काय व्यवहार होता बँकेत तुमचा? ते डेलीचे खाते काढले, तर डेली वेजेस नाही का, कोणी 50 रुपये रोजचे जमा करतो, कोणी 100 रुपये, 200 रुपये। तर माझ्या पत्नीनं ते खाते काढले, चला बा असे पैसे जमा नव्हतं, असे पैसे जमा होईन बा, तर ह्या उद्देशानं खाते काढले। पण नंतर आम्हाला 5-6 महिन्यानं माहीत झालं का बँकेमध्ये पैसेच नाही आहे म्हणून, तर आम्ही आमचे पैसे मागायला आलो। किती पैसे होते दादा? माझ्या पत्नीचे 57,200 रुपये आहे। 57,000? हो। पोलिसात तक्रार दिली, काय पोलिसाचं काय म्हणणं आहे? नाही, आता 3 महिन्याच्या अगोदर आम्ही तक्रार दिली। सगळेच लोक गेलो होतो आम्ही, ज्यांचे पैसे आहे, कोणाचे FD आहे, कोणाचे RD आहे, कोणाचे डेली विजेचे खाते आहे, सगळे लोक आम्ही जमा झालो इथे। प्रवीण उपासेच्या नेतृत्व, प्रवीण भाऊ उपासे त्यांच्या नेतृत्वाखाली झालो आणि त्याच्यासोबत आम्ही मग पोलीस स्टेशनमध्ये गेलो सगळे लोक। काय पोलिसांकडून काय प्रसिद्ध? तर त्यांनी आमची तक्रार घेतली पूर्ण, त्यांनी आम्हाला एक हे रिसिप्ट पण वापस दिली। तर याला थोडा वेळ लागेल म्हणे, हे जे प्रोसिजरप्रमाणे होईल म्हणे। अगोदर इथून ठाण्यातून DSP ऑफिसमध्ये जाईल म्हणे केस, DSP ऑफिसमधून SP ऑफिस। मला सांगा, आज आपण ही बँक बंद राहिल्यानंतरही चक्रा मारताय, बँक बंद दिसते, काय या भविष्यात त्या पैसा जो डुबीत झाला, काय आशा आहे भेटेल? आशा आहे, कारण परवा दिवशी आमची केस FIR झाली, कॉफी पण भेटली, FIR कॉफी। तर आणि काल ते पोलीसवाले वगैरे आले, त्यांनी इथं बयान वगैरे घेतलं। डेली रोजचे पैसे जमवत होते, किती रुपयाचं जे खातं होतं जमवत होते? माझे खातं 200 रुपये रोजचं होतं, 2 खाते 100 रुपये रोजचे। असे पैसे कधी जमा होत नाहीत, असे जमा होते बा। ते पैसे कोणत्याही एकट्ठा भेटले तर कामी पडते बा, ह्या आशेने, ह्या उद्देशाने आम्ही पैसे जमा केले माझ्या पत्नीने। पण हे असा फ्रॉड झाला, असा लोचावून गेला। आता अध्यक्ष आणि तो उपाध्यक्ष दोघांची काय बोलणं झालं का? बँकेचे संचालक आहे त्यांची? हो, त्यांची पत्नी आता 2024 आली होती, 3ऱ्या महिन्यामध्ये। बँक तर बंद आहे? हो, नाही, तेव्हा बँक बंद होती, पण तिथं आलती। तिनं सगळ्या लोकांना आश्वासन दिलं होतं का मी 1-1.5 महिन्यामध्ये सगळ्याचे पैसे परत करीन। माझी प्रॉपर्टी आहे बा, ते प्रॉपर्टी मी विकवाक करून सगळ्याचे पैसे मी देईन बा। पैसे नाही मिळाले? हो, बघा तर माझी गोष्ट। तर असं करता 10-12 महिने होऊन गेले, पण तिने काही पैसे आम्हाला दिले नाही। मग आम्हाला रिपोर्ट करायला लागला पोलीस स्टेशनमध्ये। एकूणच नागरिकांचे पैसे नाही भेटत आहे। आपल्याबरोबर दुसरे नागरिकसुद्धा आहे। काय दादा, तुमचे किती पैसे होते, कुठलं काम करता दादा? आम्ही दादा फ्रूटचा धंदा आहे आमच्यावाला। आमची माझी मिसेसच्या नावानं आहे खाता, आणि त्याच्यावर रोज डेली आणि 100 रुपये, 50 रुपये असे टाकायचे। आणि किती पैसे होते या बँकेत? आमच्या बँकेमध्ये 7,800 रुपये काहीतरी रुपये आहे।
आता बँक बंद झाली आता बँक चक्कर मारत आहे सर. आणि तो खातं बँकेचं दार पण बंद आहे. हा एजंट काय म्हणतं आम्हाला की त्यांची प्रॉपर्टी विकायची आहे, प्रॉपर्टी विकेल तेव्हा तुला पैसा भेटेल, असं तसं तो तेरीबाजी करून राहिला आमच्याशी एजंट. काय अपेक्षा आहे बँकेकडून पैसा भेटला पाहिजे? हा आम्हाला तर पुढचा आमच्या तक्रार गरिबाचा दिली आहे. पैसा तर आम्हाला मिळाला पाहिजे. एकूणच हे सुद्धा खातेदार होते, फळ विक्रेता होते, थेंब थेंब तळे साचे या प्रकारे पैसा जमविला होता. पण आज 7,000 रुपये आहे त्यांच्यासाठी चक्रा मारता या बँकेत, पण अजूनही अद्यापही पैसा यांना मिळाला नाही. आणखी दादा काय करतो, कुठलं काम करतो? माझा पाणठेला आहे. काय किती पैसे होते बँकेत? 20,000 रुपये FD आहे याची. FD आहे. काय प्रतिसाद आहे बँकेकडून? 3-4 वेळा इकडे आलो आम्ही. हा बँक बंद आहे. बंद आहे बँक. रिपोर्ट झाली आहे. त्या जे बँक आहे त्या मॅडम आल्या होत्या, तुम्हाला पैसे भेटून जाईल म्हणे आणि प्रॉपर्टी विकून देतो म्हणे. पण आता पैसे भेटून राहिले आम्हाला. किती पैसे होते दादा? माझे 20,000 रुपये FD आहे 20,000ची. कुठलं काम करतो तुम्ही? पाणठेला आहे माझावाला. काय अपेक्षा आहे? बँक तर बंद आहे. बँकेचं पैसे दार आम्हाला बंद मिळाले आहे. पाहिजे ना आमच्यावाले पैसे पैसे. नाही मिळाले. परत लवकर भेटले पाहिजे आमच्यावाले पैसे. आम्हाला पैसे बी काम आहे ना, आमचे काम वाढून जाते पैशानं. काम म्हणलेले आहे. मग लोक जे आहे बँकेत चक्रा मारताय, पण इथे जे आहे बँकेत आल्यानंतर बँकेचं दार बंद आहे. लोकांनी तक्रारसुद्धा केली. करोडची जे पैसे लोकांचे आहे अशी तक्रार जी आहे पोलीस स्टेशन हिंगणघाटलाही केली आहे. पण अद्यापही बँकेचं दार बंद आहे. रोज जवळपास 2 करोडच्या जवळपास लोकांचा जो पैसा FD म्हणावं किंवा दैनिक खाते म्हणावं अशा स्वरूपात जमा आहे. पण बँकेचं जे गोल्डसुद्धा काही लोकांचं इथे गहाण आहे. या हिशोबाने पण बँकेकडून कुठला प्रतिसाद केव्हा येणार हे माहीत नाही. पण लोकांनी तक्रार केली आहे. पोलिसांचा तपास कुठपर्यंत जाते आणि लोकांना कसा दिलासा मिळेल हेच पाहावं लागणार आहे. बरोबर सामाजिक कार्यकर्ता आहे हे यांच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी चक्रा मारल्या. पैशाचा बँक बंद झाली हे सांगत. आता काय म्हणणार, बँक बंद झाली अनेक लोकांनी तुमच्याकडे चक्रा मारल्या, काय बोलणार? मागील वर्षी 2025मध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये सर्व हा काळ म्हटला की बाबा बँक डुबली आहे. लोक ओरडायला लागले. किसान मोर्चाचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण उपासे यांच्याजवळ भरपूर लोक गेले. माझ्याजवळ देखील आले होते. ते झाल्याच्या नंतर सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली की बाबा आमचे सर्वांचे पैसे इथे डुबलेले आहे बा म्हणून. ते झाल्याच्या नंतर ते जे मॅडम आहे अमरावतीची ज्यांची शाखा आहे ते आले होते इथं. त्यांनी लोकांशी संवाद साधला की बाबा मी माझे जे काय मालमत्ता आहे ही विकून मी तुम्हाला तुमचा जो मोबदला प्रत्येकाचा जो असेल तो मी देईल बा म्हणून यांनी आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी दिलेल्या कालावधीप्रमाणे ते काही पूर्णता करू शकले नाही. म्हणून पुन्हा एकदा परत लोकांनी जाऊन FIR अजून त्यांच्यावर दाखल केलेली आहे. FIRची कॉपी लोकांजवळ आहे. आणि या खूप मोठं आता मला सांगा, या बँकेत जी जमा केली आहे म्हणजे छोटे व्यापारी असो, फळ विक्रेता असो किंवा बंडीधारक असो, पांढरी अशा लोकांनी जे जमा केली आहे, कष्टाचा पैसा होता, अगदी तो बरोबर आता अटकलेला आहे, काय बोलणार? एक अशी खंत वाटते की सर्वसामान्य व्यक्ती हा एकंदरीत घरी पैसे जमा करू शकत नाही. 50 रुपये 100 रुपये या माध्यमातून तो जमा करतो. कोणाच्या मुलीचं लग्न असेल, कोणाच्या मुलांचं शिक्षण असेल, कोणाची शाळा असेल की घर प्रपंच असेल, यासाठी तो त्या माध्यमातून थोडं थेंबे तळ साठवतो. पण जसं मागे पण एक बँक डुबली होती त्याचप्रमाणे ही बँक अमरावतीच्या इथे येऊन शाखा उघडतात आणि असे लोकांचे घेऊन पळून जातात. तर लोकांनी कुठल्या बँकेकडे आशेने पाहावे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं करताना अशा बँकेवर विश्वास राहील का? वाटते का अशा बँका अनेक खुलतात? आता लोकांना काय संदेश आहे, काय आता बोलणार? आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की बाबा लोक मोलमजुरी करून असे पैसे जमा करतात आणि इतके मोठ्या प्रमाणात जर फ्रॉड व्हायला लागला तर आता विश्वास नक्की कोणत्या बँकेवर ठेवला पाहिजे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे इथे. नक्कीच आपण इथे आलो होतो. जे सामाजिक कार्यकर्ते होते किंवा ज्या बँकेत लोकांचे पैसे होते ते जे नागरिक सुद्धा होते. पण अशाच बँक जर डुबत राहील आणि हे छोटे दुकानदार होते, कोणी भाजीवाले, कोणी भाजी, तर कोणी फळ विक्रेता, आणि त्यांच्या कष्टाचा पैसा या बँकेत होता. पण त्यांच्या कष्टाचा पैसा या बँकेकडून कुठंतरी गोठवण्यात आला. अद्याप तरी पैसा मिळालेला नाही. तक्रार झाली आहे, पण तक्रारीनंतर पैसा मिळेल का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येरकर की रिपोर्ट।